उत्साहाचा सुरेल संगम घडवत गाना विथ लीना या संगीत उपक्रमाने कोल्हापुरात आणखी एक मानाचा टप्पा गाठला। राजश्री शाहू स्मारक भवन येथे आयोजित एक हसीना थी गाना विथ लीना या विशेष मैफिलीत संगीत प्रेमी रसिक मंत्रमुग्ध झाले। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या मैफिलीचे प्रमुख आकर्षण ठरले गायिका लीना निचल यांचे दमदार सादरीकरण। त्यांनी विविध सहगायिकांसोबत सलग 15 पेक्षा अधिक ड्युएट गाणी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली। त्यांच्या उत्साही आणि ऊर्जावान सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली। 29 एप्रिल 2026 रोजी सुरू झालेला गाना विथ लीना उपक्रमाने अवघ्या 2 महिन्यात 155 गाणी रेकॉर्ड करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला। कोल्हापूरसह सातारा, पुणे आणि इतर शहरातील गायक कलाकारांनी या उपक्रमात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मैफिलीला पुण्याहून अशोक पाटील, डेप्युटी कलेक्टर आणि शब्बीर मुल्ला यांची विशेष उपस्थिती लाभली। याशिवाय MB पाटील, कुतुब मुजावर, राहुल मेहता, आनंद पाटील, उदय डाकवे, संजय कुलकर्णी, संजय लेले, संजय मानके, रवींद्र चव्हाण, बाळकृष्ण मोरे आणि शशिकांत कोडोली यांनी आपल्या गायकीने कार्यक्रमाची रंगत वाढवली। कुतुब मुजावर यांनी विविध फिल्म ॲक्टर्सची मिमिक्री सादर करत कार्यक्रमाला हास्याची आणि मनोरंजनाची फोडणी दिली। त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या संपूर्ण उपक्रमामागे प्रमोद निचल यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले। गाना विथ लीनाचे ॲडमिन अरुण उल्पे, संजय कुलकर्णी आणि संजय लेले यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली। कार्यक्रमाची संकल्पना संजय मानके यांची होती, तर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या रंगतदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात उत्साह कायम ठेवला। सुरेल गाणी, कलाकारांची मैत्री, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लीना निचल यांचे दमदार सादरीकरण यामुळे एक हसीना थी गाना विथ लीना ही मैफिल कोल्हापुरातील संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली। 155 गाण्यांच्या यशस्वी प्रवासानंतर 15 पेक्षा अधिक ड्युएट गाण्यांची ही विशेष मैफल गाना विथ लीनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरली।